अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे। या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। आपण बघू शकता की आपल्या समोर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला असा एक बगीचा आहे जो पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामध्ये 17 दिवसात वीज पडून तब्बल 27 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर 391 जनावरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण शेतीची जर आकडेवारी पाहिली तर 251 हेक्टरवरती पिकांचं नुकसान झालेलं आहे। 1884 हेक्टरवर बागायती शेतीचं नुकसान झाल्याचे आकडे समोर आलेले आहेत, तर तब्बल 2000 हेक्टरवरती फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या मृत्यूचे जर का जिल्हानिहाय आकडे बघितले तर त्यामध्ये जालना जिल्ह्यात 7 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, परभणीमध्ये 1, हिंगोलीत 2, तर नांदेड आणि बीडमध्ये तब्बल 5-5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, तर लातूर जिल्ह्यात 2 आणि धाराशिवमध्ये सुद्धा 2 अशा पद्धतीने तब्बल 27 शेतकऱ्यांचा या 17 दिवसांमध्ये वीज पडून मृत्यू झालेला तर 391 जनावरे सुद्धा या सगळ्या अवकाळी पावसामुळे दगावलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवरती या अवकाळी पावसामुळे मोठं संकट सुद्धा कोसळलेलं आहे। भर मे महिन्यात ज्या दिवसांमध्ये कडक ऊन पडतं त्या दिवसांमध्ये हा पाऊस पडायला लागल्यामुळे येणारा जो पावसाळा आहे किंवा जी पेरणी आहे ती लांबते का काय अशी शंका आणि चिंता या सगळ्या शेतकऱ्यांना जाणवत आहे। आपण या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। काका, किती दिवस झालं पाऊस सुरू आहे, कसं नुकसान होतंय? साहेब 10-15 दिवसाची वर झाली आणि आता पाऊस पडू राहिला। पावसाळ्यामध्ये पाऊस येतो की नाही ही चिंता सतू राहिली। पहिलेच तर कर्जबाजारी, पण असं धुमाकूळ घातला आहे पावसानं, बेजार केलंय। पण नंतर पाऊस येतो की नाही असं बरंच दुष्काळ पडण्याची शक्यता आहे। आणि पहिलाच कर्जाचा डोंगर शेतकरी, आता कर्ज फेडावं का काय करावं? कर्जमाफी झाली पाहिजे। हा, सरकारनं कर्जमाफी द्यायला पाहिजे। हो, आश्वासन दिलं तर सरकारने। हा, सरकारनं आश्वासन त्याला दिलं, निवडणूक होती तेवढं दिलं आश्वासन। आता कुठं आश्वासन गेलं, कुठं काय? निवडणूक जिंकले, सरकार झालं त्याचं, आता काय शेतकऱ्याच्या त्याला देणं घेणं काहीच नाही। आणखी काही शेतकरी आता आपल्या बरोबर, कसं नुकसान व्हायला लागलंय? आपलं पाऊस पडल्यामुळे जास्त नुकसान व्हायला लागलं। किती दिवस झाले पाऊस सुरू? 15-20 दिवस झाले पाऊस पडायला लागला। पाऊस पडतो म्हणून फळबागाचं नुकसान व्हायला लागलं आणि पुढे याच्यानंतर पाऊस येतो की नाही हे माहीत नाही। आता जर पाऊस पडला पुढं पाऊस दुष्काळ पडायची शक्यता आहे। म्हणजे आतापर्यंतचा अनुभव काय? मे महिन्यात जर जास्त पाऊस झाला तर काय घडतं? पुढं दुष्काळ पडायची भीती वाटते। पडतो दुष्काळ? हा, दुष्काळ पडतो। आता जून-जुलै नंतर पाऊस पडण्याची शक्यता कमी असते। अच्छा, तुम्ही काय सांगाल, कसं सगळीकडे तुमच्या गावात नुकसान आहे? बरं, कसं नुकसान व्हायला लागलंय? पावसामुळे नुकसान व्हायला लागलं ना। आता असं वाटतंय आता पाऊस, आता सध्याला झोपाची दैन याची दैन चाललेली आहे आणि पुढं दुष्काळ पडतो का त्याची फिकर चाललेली। आता फळझाडाची नुकसान झाली, इतक्या दिवसात पाणी देव झाडं लहानशी मोठी केले आणि गारीने आणि नुकसान व्हायला लागली सर। गारपीट झाली? हो, गारपीट पण झालेली, कायऱ्या पडलेल्या होत्या तिकडच्या मळ्यातल्या, खूप नुकसान झालेलं आहे। आणि सरकार म्हणतं कर्जमाफ, आमचं सरकार आल्यावर 7 बार कोरा निवडून आल्यानंतर 7 बार कर्जच माफ करेना सर। तर अशा पद्धतीने हे सगळे शेतकरी आपली व्यथा मांडतायत। गेल्या 17 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।